नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 64 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फुटाळा तलावावरून घरी परत येईपर्यंत 7 वाजले होते. गाडी घरासमोर थांबताच सगळे उतरतात. तेव्हा लॉनमध्ये मोकळ्या हवेत प्रीतीचे मम्मा पप्पा आणि अनिकेत निवांत गप्पा मारत बसले होते. प्रीती त्यांना पाहताच आनंदाने म्हणते, "अरे वा, पप्पा दादा, तुम्ही तर आमच्या आधीच घरी आला." तेव्हा पप्पा हसत म्हणाले, "हो, तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, म्हणून आज आम्ही मुद्दाम लवकर आलो." तेव्हा सतीश, कार्तिक आणि सगळ्या मुली सगळेच जण तिथेच लॉनमध्ये त्यांच्यासोबत बसले. तेव्हा वातावरण अगदी आपुलकीचं आणि घरचं असतं. थोड्या वेळाने अनिकेत म्हणतो, "तुम्ही सगळे आधी फ्रेश होऊन या, किंवा थोडा आराम करायचा असेल तर आराम करा, म्हणजे कंटाळा आला असेल ना तुम्हाला." तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो, "नको दादा, तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला लवकर आलात आणि आम्ही कसा आराम करायचा? आम्हीही इथेच बसतो. इथे मोकळ्या हवेत खूप छान वाटतंय." तेव्हा सगळेच जण कार्तिकच्या बोलण्याला होकार देतात आणि गप्पा मारत बसतात. सगळे जमले तेव्हा अजूनच गप्पा रंगायला लागल्या. आजचा दिवस, फिरणं, फोटो, मस्ती सगळं पुन्हा आठवत होतं. गप्पांच्या ओघात अनिकेत सतीशकडे पाहून विचारतो, "सतीश, तू मुंबईचा आहेस असं कळलं मला." तेव्हा सतीश हसत म्हणतो, "हो दादा, मी मुंबईचाच आहे." पुढे अनिकेत उत्सुकतेने त्याला विचारतो, "मग मुंबईत काय बिझनेस आहे तुमचा?" तेव्हा सतीश लगेच सांगतो, "दादा, आमचा फॅमिली बिझनेस आहे. आम्ही बिल्डर्स आहोत. मुंबईत मित्तल बिल्डर्स म्हणून आमचं नाव लौकिक आहे." अनिकेत थोडा कौतुकाने म्हणतो, "अरे वा, छान आहे. म्हणजे मोठा बिझनेस आहे तुमचा." तेव्हा सतीश नम्रपणे म्हणतो, "हो, आमची एकत्र फॅमिली आहे आणि घरचे सगळेच पुरुष या क्षेत्रात आहेत." तेवढ्यात प्रीतीचे पप्पा सतीशकडे पाहून म्हणाले, "सतीश, आम्ही पण पुढच्या आठवड्यात मुंबईला येणार आहोत." तेव्हा सतीश थोडा आश्चर्याने म्हणतो, "अंकल, खरंच?" तेव्हा पप्पा हसत म्हणाले, "हो सतीश, तुला तर माहीतच आहे ना, आम्ही पण मुंबईला शिफ्ट होणार आहोत. त्यामुळे तिथे घर घ्यायचं आहे आम्हाला. म्हणून म्हटलं यावेळी सगळेच मुंबईला जायचं." सतीश लगेच म्हणतो, "मग मुंबईला आल्यानंतर मला नक्की कळवा. अंकल, काहीही गरज असेल तर मला लगेच फोन करा. आणि हो, मुंबईत आल्यानंतर आमच्या घरी सुद्धा नक्की यायचं." तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, "हो बेटा, नक्की येऊ तुमच्या घरी." गप्पा मारत मारत वेळ कसा जातो हे कळत नाही आणि डिनरची वेळ झालेली असते. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, "आता जेवायची वेळ झाली आहे. आज आपण सगळे बाहेरच, म्हणजे इथेच जेवूया का?" तेव्हा मनाली लगेच म्हणते, "हो आंटी, मोकळ्या हवेत जेवायला मज्जा येते. खरंच इथेच जेवूया आपण." सगळेच त्याला होकार देतात आणि मग लॉनमध्ये जेवणाचा सेटअप लावला जातो. टेबल, ताटं सगळं नीट मांडलं जातं. तेव्हा सगळे निवांत बसून हसत बोलत जेवत होते. तेव्हा घरातला तो क्षण अगदी आपुलकीचा, शांत आणि आनंदी असतो. जेवण झाल्यानंतरही सगळे अजूनही लॉनमध्येच बसलेले होते. तेव्हा मोकळ्या हवेत गप्पा, हसू आणि हलका गारवा सगळ्यांच्या मनाला प्रसन्न करत असतो. तेवढ्यात अनिकेत उत्साहात म्हणतो, "आपण सगळे एकत्र आहोत तर एक गेम खेळूया का?" हे ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकतो. दिवसभराच्या फिरण्यानंतरही सगळ्यांचा मूड अजून ताजाच असतो. तेव्हा सोनाली लगेच म्हणते, "हो दादा, काहीतरी मजेशीर खेळूया." कार्तिकही हसत म्हणतो, "आणि दादा, असा गेम हवा की सगळ्यांना सहभागी व्हावं लागेल." तेव्हा प्रीती आनंदाने म्हणते, "आपण तो पिलो पास गेम खेळूया ना." प्रीतीचा हा पिलो पास गेम सगळ्यांनाच आवडतो आणि सगळेच म्हणतात, "हो, हाच गेम खेळूया." तेव्हा अनिकेत पटकन उशी आणतो. तेव्हा सगळेजण लॉनमध्ये गोलाकार करून बसले. मोबाईलवर हलकंसं गोडसं गाणं लावलं जातं. नियम ठरतो, ज्याच्याजवळ म्युझिक बंद होतं त्याला काहीतरी करावंच लागणार. नियम ठरतो तसं गाणं सुरू होतं. गाण्याच्या तालावर सगळे हसत उशी पुढे देत होते. अचानक म्युझिक बंद होतं तेव्हा उशी कार्तिककडे असते. सगळे एकदम ओरडतात आणि हसतात. तेव्हा सोनाली लगेच म्हणते, "कार्तिक, तुझी खोडकर खासियत माहिती आहे आम्हाला. तू एखादं खोडकर वाक्य बोलून दाखव." तेव्हा कार्तिक क्षणभर विचार करून म्हणतो, "ग्रुपमध्ये जास्त मुली असतील तर फोटो काढताना अजून एक फोटो हा शब्द कधी संपत नाही." तेव्हा सगळ्या मुली एकदम ओरडतात,
ए कार्तिक आणि लगेच सगळे हसायला लागतात. पुन्हा म्युझिक सुरू होतं. दुसऱ्या वेळी उशी सोनालीकडे असते. तेव्हा अनिकेत हसत म्हणतो, "सोनाली, तू जोक्समध्ये एक्सपर्ट आहेस असं ऐकलंय आम्ही." "मग सोनाली, तू असं कर, एखादा मजेशीर जोक सांग." सोनाली पटकन हसत म्हणते, "ग्रुप फोटोमध्ये सगळे नॉर्मल दिसतात, पण एक तरी असा असतोच, जो फोटो पाहून म्हणतो, 'अरे हा अपलोड करू नका, माझे डोळे बंद आलेत.'" तिचा हा जोक ऐकता सगळे खळखळून हसू लागले. तेव्हा वातावरण अजून मोकळं होतं. तिसऱ्या वेळी प्रीतीचे पप्पा आउट झाले. तेव्हा सगळे थोडे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले, की आता अंकल काय करतील? तेव्हा प्रीती हसत म्हणते, "पप्पा, आता तुमची वेळ आहे. पप्पा, तुम्ही एखादं गाणं गाऊन दाखवा ना." तेव्हा पप्पा थोडं संकोचत पण प्रेमाने हसत जुनं गाणं गाऊ लागले. तो क्षण अगदी घरगुती आणि भावूक वाटतो. पुन्हा गाणं सुरू होतं. तेव्हा सगळेजण खूप आनंदाने आणि मजेने गेम खेळत होते. अचानक गाणं बंद होतं आणि यावेळी प्रीतीकडे उशी असते. तेव्हा मुली लगेच प्रीतीला काय करायला लावायचं असा विचार करत होत्या. तेवढ्यात प्रीतीची मम्मा तिला आनंदाने म्हणते, "खूप दिवस झाले प्रीती, तुझा डान्स नाही पाहिला. तू डान्स कर." तेव्हा प्रीती लाजत म्हणाली, "अगं मम्मा." पण सगळ्या मुली तिच्या हाताला धरून तिला उभं करतात. छानसं गाणं लावलं जातं आणि प्रीती मस्त फुल एन्जॉय करत डान्स करू लागते. थोड्याच वेळात सगळ्या मुलीही तिच्यासोबत डान्स करू लागल्या. हसणं, टाळ्या, मस्ती सगळं वातावरण एकदम जिवंत झालं होतं. सती शांतपणे तिच्याकडे पाहत राहतो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, ते खुललेलं हसू पाहून तो हरवून जातो. तेव्हा प्रीतीचे मम्मा-पप्पाही आनंदाने आपल्या मुलीकडे पाहत होते. डान्स करून झाल्यानंतर गेममध्ये जे उरलेत, त्यांना चीअर अप करत प्रीती बाजूला बसली होती. म्युझिक सुरू असतं, उशी फिरत राहते. आता गेम खूपच इंटरेस्टिंग झाला होता. कारण एकामागोमाग एक सगळेच बाद झाले होते. म्हणजे नीता, केतकी, मनाली या सगळ्या मुलीही गेममधून आउट झाल्या होत्या. आणि आता फक्त गेममध्ये अनिकेत आणि सतीश उरले होते. म्युझिक पुन्हा सुरू होतं आणि उशी अनिकेतकडून सतीशकडे जाते. आणि अचानक म्युझिक बंद होतं. तेव्हा उशी सतीशकडे असते. क्षणभर शांतता असते आणि लगेच सगळे एकदम ओरडतात, "सतीश आऊट, आऊट." तेव्हा सगळे हसत म्हणत होते, "आता याला काय करायला लावायचं?" कोणी म्हणतं गाणं, कोणी म्हणतं डान्स. तेवढ्यात प्रीतीची मम्मा हसत म्हणते, "अरे मुलांनो, थांबा, थांबा. हा तर अगदी हिरोसारखा दिसतोय. याला एखाद्या हिरोची थोडी ॲक्टिंग करून दाखवायला सांगूया." सगळ्यांना ते पटतं. सगळे एकाच आवाजात म्हणतात, "हो, हो सतीश, तू कोणत्याही हिरोची ॲक्टिंग करून दाखव." तेव्हा सतीश थोडा गोंधळत हसत म्हणतो, "अहो नाही आंटी, मला ॲक्टिंग वगैरे येत नाही." पण सगळेजण त्याला आग्रहाने म्हणत होते, "जसं जमेल तसं कर, फक्त मजेसाठी." शेवटी सतीश मान डोलावतो आणि उठून उभा राहतो. तो रणबीर कपूरची हलकी-फुलकी स्टाईल करायला लागतो. थोडीशी मिश्किल अदा, थोडं मान हलवणं, अशा 1-2 मजेशीर स्टेप्स तो करतो. सतीशची ॲक्टिंग फार परफेक्ट नसते, पण इतकी मजेशीर असते की सगळे खळखळून हसत होते. ते पाहून प्रीतीच्या मनात विचार येतो, "अरे, रणबीर कपूर तर माझा आवडता हिरो आहे आणि हा तर त्याची ॲक्टिंग करतोय." त्या विचाराने ती नकळत सतीशकडे पाहत असते. तेवढ्या सतीशची ही नजर तिच्यावर पडते. प्रीती लगेच डोळे खाली करते, लाजते आणि तिच्या ओठांवर हळूच गोड हसू उमटतं. तेव्हा सगळेजण सतीशसाठी टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, "हो सतीश, येते ना तुला थोडी-थोडी ॲक्टिंग." तेव्हा सतीश फक्त लाजत हसत असतो. यानंतर, "अरे वा, अनिकेत दादा तुम्ही विनर झालात," असं सगळ्या मुली टाळ्या वाजवत म्हणू लागल्या. "दादा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना आता काहीतरी ट्रीट दिली पाहिजे," असं त्या म्हणाल्या. तेव्हा अनिकेत हसत म्हणतो, "अरे हे काय, विनरला शिक्षा?" सगळे हसतात पण अनिकेत लगेच म्हणतो, "चला मग, आज माझ्याकडून सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी." क्षणभर शांतता असते आणि लगेचच एकच गोंधळ सुरू होतो. "वॉव! चालेल, डन!" असं सगळे आनंदाने ओरडू लागले. रात्र झालेली असते. तेव्हा प्रीतीचे मम्मा-पप्पा हसत म्हणतात, "तुम्ही जा सगळे, आम्ही इथेच थांबतो." आणि थोड्याच वेळात सगळेच आईस्क्रीम खायला बाहेर पडतात. हसत, बोलत, गप्पा मारत. त्या रात्रीचा गोडही शेवट आईस्क्रीमच्या थंड चवीसारखाच मनात रेंगाळत राहतो.
नागपूरमध्ये अजून काय काय मजेशीर होणार यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागेल. पण तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.